महाराष्ट्राचा कांदा प्रश्न दिल्ली दरबारी अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा होणार। केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांसोबत सिंचन प्रश्नी बैठक। एसटीच्या मुद्द्यावर शिंदे चर्चा करण्याची शक्यता। सोलापूरमध्ये कांद्याचे दर 2 ते 3 रुपये प्रति किलोने वाढले। कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव। कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नाही अशी शेतकऱ्यांची भावना। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचा धनी। कुणीही नेता बचावासाठी आलेला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप। तर हा विषय बैठकीमध्ये नको, भुजबळांचं वक्तव्य अशी सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यता। जयंत पाटलांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले हे संकेत। भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी देखील दिल्लीमध्ये। रवींद्र चव्हाणांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे यादी सुपूर्द। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये डॉक्टर मनोज शिरुरीला 5 दिवसांची सीबीआय कोठडी। तर आरोपी शिवराज मोठेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी। प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत। घाटकोपरच्या सागर पार्क या सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध। बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। पालिकेने जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बानी करू, नागरिकांची भूमिका। किरीट सोमय्या घटनास्थळी दाखल। मीरा रोड नंतर आता गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरात कुर्बानीला विरोध। उघड्यावरती बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका। नगरसेविका प्रीती सातम यांची प्रशासनाकडे ही मागणी। मुंबईमध्ये उकाडा वाढला। तापमानाचा पारा 35 ते 37 अंशांवरती। हवामान विभागाकडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट। वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा आता 40 अंशांपेक्षा जास्त जाणवत असून नागरिक देखील हैराण।